गुरुचरित्रातला 13वा अध्याय म्हणतो, पितृकृपया सर्वार्थ सिद्धीही भवती नृणाम. याचा सरळ अर्थ असा की पितरांची कृपा झाली तर माणसाची सगळी कामं यशस्वी होतात, घरातल्या अडचणी, संकट दूर होतात. हो, हे ऐकायला खूप आश्वासक वाटतं. आणि यातला सर्वार्थ सिद्धी हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. अच्छा. हो, याचा अर्थ फक्त मर्यादित यश नाही, म्हणजे नोकरी लागणं किंवा परीक्षेत पास होणं एवढंच नाही. सर्व अर्थ म्हणजे जीवनातली सगळी उद्दिष्टे, सगळे हेतू, म्हणजे बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक अशा सगळ्या पातळ्यावरच्या कामांमधले अडथळे दूर होतात असा संकेत मिळतोय. म्हणजे आजच्या जगात जिथे आपण सतत स्पर्धा आणि स्वतःच्या प्रयत्नांवर जास्त भर देतो, तिथे गुरुचरित्र एका वेगळ्याच शक्तीबद्दल बोलताय का, एका आशीर्वादाबद्दल. हे सर्वार्थ सिद्धीचं तत्व आज कसं लागू पडतं असं वाटतं? हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे. गुरुचरित्र इथे काय म्हणतात त्याला, एका अदृश्य पण प्रभावी अशा सपोर्ट सिस्टीम बद्दल बोलत आहे. पितृकृपा म्हणजे जणू काही एक सकारात्मक ऊर्जा, एक पाठबळ मिळतं. अच्छा. जे आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा द्यायला मदत करतं. त्यामुळे केवळ यश मिळतं असं नाही, तर कामांमधले अनपेक्षित अडथळे दूर होतात, गोष्टी सहज जुळून येतात. म्हणजे आपल्या प्रयत्नांना नाकारत नाही. नाही, अजिबात नाही. उलट ते प्रयत्नांना अधिक फलदायी बनवण्यासाठी एक पोषक वातावरण तयार करतं असं म्हणता येईल. जसं काही वाऱ्याची